हैदराबाद गॅझेटबाबत काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाजाचं नुकसान नाही याचा पुनरुच्चार बबनराव तायवाडेंनी केलाय। जीआर रद्द करावा असं आपल्याला अजिबात वाटत नाही। तो जीआर असला काय नसला काय, त्यामुळे ओबीसींचं नुकसान नाही असंही ते म्हणाले। सरकार आम्हाला स्वतंत्र बैठकीला बोलावेल तेव्हा आम्ही जाऊ असंही ते म्हणाले। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे आपल्यासोबत आहेत। डॉक्टर तायवाडे, आज ओबीसी संघटनांची सरकारसोबत बैठक होत आहे आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि डॉक्टर बबनराव तायवाडे नागपुरात आहेत। बहिष्कार आहे बैठकीवर, ओबीसी समाजासाठीचा त्याग आहे? हा ओबीसी समाजासाठीचा त्याग आहे, बहिष्कार नाही माझा मुळीच। कारण मला सरकारने ऑफिशियली अधिकृत निमंत्रण दिलं होतं, मी जाणार पण होतो। आम्ही 10 लोकांचं शिष्टमंडळ जाणार होतं। परंतु काल दिवसभर जे नाट्य घडलं की बा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी डॉक्टर बबनराव तायवाडे नाव घेऊन हे जर त्या मीटिंगला राहणार असेल तर आम्ही मीटिंगला येणार नाही, आमचा बहिष्कार राहील। माझी ऑलरेडी सरकारसोबत चर्चा झालेली आहे, मी समाधानी झालेलो आणि मी हे मीटिंग बोलवा काही सरकारला म्हटलं नव्हतं। सरकारने स्वतःहून मला निमंत्रित केलं होतं। ज्या जीआरमुळे ओबीसी समाजाचं नुकसानच झालं नाही, तो जीआर असणं काय आणि रद्द झाला काय फरक पडणार आहे? त्याच्यामुळे तो रद्द करायला मी मागणी कधीच केलेली नाही आहे। ज्यांना शंका आहे, कुशंका आहे, ते मागणी मांडतील, ते योग्य की अयोग्य सरकार ठरवेल ना, मला तो अधिकार नाही आहे। संपलं नसताना संपलं म्हणून समाजामध्ये एक भीती निर्माण करायची, दहशत निर्माण करायची, त्याच्यामुळे 7 लोकांनी आज आत्महत्या केलेल्या आहे उभी। त्याला कोण जबाबदार? जे नेते त्यांच्या बैठकीतल्या उपस्थिती संदर्भात विरोध करत होते ते कुठंतरी ओबीसी समाजाचा नाही तर आपला राजकीय स्वार्थ साधत आहे, असा एक गंभीर आरोपही ते करतात। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। तर आजच्या ओबीसींच्या बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित असणार आहेत हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला उपस्थित असतील। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जे या उपसमितीचे अध्यक्ष आहेत ते देखील उपस्थित असतील। छगन भुजबळ, गणेश नाईक हे नेते देखील या बैठकीमध्ये असतील। गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, अतुल सावे, दत्तात्रय भरणे, विजय वडेट्टीवार, आमदार परिणय फुके, त्यासोबतच बबनराव तायवाडे यांना निमंत्रण होतं मात्र ते आता उपस्थित राहणार नाहीयेत आणि लक्ष्मण हाकेंना मात्र या बैठकीचं निमंत्रणच नसल्याची माहिती कळतेय।